So today topic is network security. Network is interconnected nodes and components which help to communicate for sharing the data. Network in computing, a group of two or more devices that can communicate. Network is a security is the process of taking physical and software preventive measures to protect the underlying network infrastructure from unauthorized access. मीन्स आपण एखादा वेबसाईट किंवा आपला फोन कन्सिडर करू शकतो. ज्यावेळी आपण एखाद्या नेटवर्कमध्ये एक लाईनअप असतो किंवा एखादा आपण राउटर किंवा वायफाय कनेक्टेड असतो, त्यावेळी एखाद्या पर्टिक्युलर राउटर हॅक झाला किंवा एखाद्या पर्टिक्युलर वेबसाईट हॅक झाली, तर आपला जर आय पी किंवा एखादं पर्टिक्युलर लॉग इन असेल तर आपण त्याला वल्नेबल करून देतो की त्याच्या थ्रू आपण ते अटॅकर आपला ॲक्सेस घेऊ शकतात. नेटवर्क सिक्युरिटी मस्ट आहे वेबसाईटसाठी किंवा ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, ज्याच्या थ्रू क्रिटिकल कंडिशनमधून आपण बाहेर पडू शकतो किंवा अटॅकरला आपण अटॅक करण्यापासून स्टॉप करू शकतो. नेटवर्क सिक्युरिटीमध्ये आपण आत्ता जस्ट URL फॉलो करू शकतो. आपण ओव्हरऑल नेटवर्क ज्यावेळी एखाद्या पर्टिक्युलर वेबसाईट कन्सिडर करतो, त्या पर्टिक्युलर वेबसाईटला बॅकग्राऊंडला त्याचा पाथ कन्सिडर केला जातो. आपण बघताना आपल्याला शॉर्ट वेबसाईट दिसते. आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू. आपण जर ABC ट्रेनिंग्स ही वेबसाईट कन्सिडर केली तर तुम्हाला इथं आत्ता फक्त abctrainings.in दिसते, राईट. त्याच्यामध्ये तुम्ही URL वगैरे कन्सिडर करू शकता. ही URL आपण ज्यावेळी नोटपॅडमध्ये कॉपी करून बघू, तुम्हाला दिसते HTTPS abctrainings.in. आता HTTPS मीन्स वॉट? HTTPS हे एक प्रोटोकॉल कन्सिडर करू आपण. HTTP आणि HTTPS हे दोन प्रोटोकॉल आहेत. HTTP मीन्स हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल अँड HTTPS मीन्स हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. HTTP रिप्लेस केलं आहे आत्ता HTTPSने. HTTPS हे आधी व्हर्जन यूज करत होते ज्याच्यामध्ये सिक्युरिटी मेन्शन केली जात नव्हती, बट आत्ता ते सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी आपण HTTP रिप्लेस करून HTTPS यूज करतो, जे सिक्युअर फॉर्मॅटसाठी आपण कन्सिडर करू शकतो. ज्यावेळी HTTPS येतं त्यावेळी त्याला एक SSL सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं. आता SSL सर्टिफिकेट म्हणजे काय? SSL सर्टिफिकेट मीन्स सिक्युअर सॉकेट लेअर, जे ग्लोबली ऑथोराइज सर्टिफिकेट आहे CA फॉर्मॅट थ्रू, जे ग्लोबली CA सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात, ज्याच्या थ्रू आपण सिक्युअर सॉकेट लेअर चेक करू शकतो. आता ABC ट्रेनिंग्सचं आपण सर्टिफिकेट चेक करू, कारण हा सिक्युअर कनेक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही या दोन डॉट्सला क्लिक केलं, कनेक्शन इज सिक्युअर, त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन इज व्हॅलिड. हे जो फॉर्मॅट आहे तो तुम्हाला SSL सर्टिफिकेट फॉर्मॅट असं म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गनायझेशनचं नेम दिसतं abctrainings.in, कोणत्या ऑर्गनायझेशन अंडर त्यांनी इश्यू केलं हे दिसते, कॉमन नेम R11, ऑर्गनायझेशन इन्क्रिप्टेड फॉर्मॅट, लेट्स इन्क्रिप्ट ऑर्गनायझेशन त्यांनी अंडर रन केले, त्यांचं व्हॅलिडिटी पिरियड दिसतो आहे की इश्यू कधी केलं आहे, एक्सपायरी कधी होणार आहे, आणि ज्यावेळी एक्सपायरी होतो त्याच्या आधी आपण जर अपडेशन फॉर्मॅटमध्ये त्यांना अप्लाय केलं आणि आपण अपडेट करून घेतले तर आपली एक्सपायरी डेट एक्सटेंड होऊन आपल्याला इथं अपडेट दिसतील. त्याच्यामध्ये पब्लिक की दिसतं आहे, सर्टिफिकेशन की दिसतं आहे. ज्यावेळी आपण नेक्स्ट टाईम पुट्टी इंटरफेस वगैरे यूज करू त्यावेळी आपल्याला ही पब्लिक की रेफर करावी लागते. हे झालं SSL सर्टिफिकेट, ज्याला आपण बोलतो सॉकेट लेअर सर्टिफिकेट, जे ग्लोबलाइज CA सर्टिफिकेट आपण कन्सिडर करू शकतो. त्यानंतर HTTP हा झाला तुमचा URL. ही URL तुम्ही कन्सिडर करू शकता. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला ही URL अशी दिसते HTTPS abctrainings.in, पण बॅकग्राऊंडमध्ये ही अशी रन होते. याच्यामध्ये HTTP सबडोमेन, डोमेन, टॉप लेवल डोमेन, पोर्ट नंबर, पाथ, क्वेरी स्ट्रिंग सेपरेटर, क्वेरी स्ट्रिंग पॅरामीटर आणि फ्रॅगमेंट हे त्याचे टाईप्स झाले. आत्ता आपण HTTPS चेक केलं. त्याच्यामध्ये आता नेक्स्ट पार्ट डोमेन. डोमेन म्हणजे तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर वेबसाईटसाठी दिलेला एक IP ॲड्रेस. ईच अँड एव्हरी वेबसाईट हॅविंग IP ॲड्रेस इन द बॅकग्राऊंड. प्रत्येक वेबसाईटला त्याची प्रत्येकाची ओळख मेंटेन ठेवण्यासाठी एक आपण IP ॲड्रेस असाइन करतो. आपण एक्झाम्पल घेऊ शकतो फोन नंबरचा. जर आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो तर त्याचा आपण फोन नंबर घेतो आणि ज्यावेळी आपण त्या व्यक्तीचा फोन नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करत असतो त्यावेळी तो नंबर आपण त्याच्या नावाने सेव्ह करतो. का तर नेक्स्ट टाईम ज्यावेळी आपण त्याला कॉल करू किंवा मेसेज करू त्यावेळी आपण त्याचा नंबर सर्च नाही करत, आपण त्याच्या नावानं त्याला सर्च करतो. त्याच्या फॉर्मॅटसाठी आपण ज्यावेळी एखादी वेबसाईट बघत असतो त्यावेळी आपण डिरेक्टली त्याचा वेबसाईट
आय पी ॲड्रेस नाही चेक करत, आपण जस्ट वेबसाईटचं नाव टाकतो आणि चेक करतो. पण हेच आपल्याला रिव्हर्स लुकअपमध्ये चेक करायचं असेल तर कसं करू शकतो. आत्ता मला माहिती आहे abctrainings.in हे नाव मला माहिती आहे, पण इन केस मला जर याचं नाव नाही तर माहिती, मला याचा आय पी ॲड्रेस माहिती, पण याचं नाव विसरले असेल तर तुम्ही ते कसं घेऊ शकता हे बघू. तुम्हाला एखाद्या कंपनीची किंवा एखाद्या वेबसाईटची इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा त्याचा आय पी ॲड्रेस फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही ही कमांड देऊ शकता CMDला, पिंग आणि जी तुमची वेबसाईट आहे त्याचं नाव एंटर. ज्यावेळी तुम्ही एंटर कराल त्यावेळी तुम्ही त्या कंपनीची तुम्हाला त्या कंपनीचा आय पी ॲड्रेस भेटून जाईल. तो आय पी ॲड्रेस तुम्हाला गुगलला सर्च करायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्या कंपनीची इन्फो मिळेल. आलं मीन्स फक्त मी आय पी ॲड्रेस टाकून ABC ट्रेनिंग्स हे ट्राय करू शकतो की मला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची, त्याच्यासाठी आपण पिंग कमांड यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट डोमेन. जसं मी आत्ता बोलले प्रत्येक वेबसाईटला आय पी ॲड्रेस असतो. डोमेन नंतर सबडोमेन येतं. सबडोमेन म्हणजे काय, डोमेन नेम आर यूज टू आयडेंटिफाय वन ऑर मोर आय पी ॲड्रेस. डोमेन्स नेम आर यूज्ड इन द URL टू आयडेंटिफाय पर्टिक्युलर वेब पेज. जसं मी आता ABC ट्रेनिंग्सचं तुम्हाला घेऊन दाखवलं. आता प्रत्येक डोमेनला प्रिफिक्स आपण यूज करतो किंवा सफिक्स यूज करतो. त्याच्यामध्ये आपण .gov, .edu, .org, .mil, .com, .net, .in, .pro हे टाईप्स आहेत. आता हे टाईप्स आपण कन्सिडर करू. जसं गव्हर्मेंट पर्पज असेल तर आपण .gov यूज करतो, मिलिटरी पर्पज असेल तर .mil यूज करतो, ऑर्गनायझेशन पर्पज असेल तर .org यूज करतो, कमर्शियलसाठी असेल तर .com यूज करतो, इंडिया रिप्रेझेंट करायचं असेल तर .in यूज करतो, प्रोफेशनल यूज करायचं असेल तर .pro यूज करतो आणि नेटवर्क ऑर्गनायझेशनसाठी असेल तर आपण .net यूज करू शकतो. हे झाले त्याचे एक्झाम्पल्स. नेक्स्ट सबडोमेन. सबडोमेन मीन्स आपण काय कन्सिडर करू शकतो, इफ द मेन डोमेन हॅज मल्टिपल ब्रांचेस ऑन दॅट टाईम सबडोमेन कम टू एक्झिस्ट. जसं ABC ट्रेनिंग्सच्या मल्टिपल ब्रांचेस आहेत राईट, त्याच्यावेळी आपण चेक करू शकतो ABC ट्रेनिंग्स .in सांगली किंवा सांगली ABC ट्रेनिंग्स .in, सिडको ABC ट्रेनिंग्स .in या टाईपमध्ये आपण चेक करून घेऊ शकतो. TLD. आता TLD म्हणजे काय, टॉप लेवल डोमेन. इथं दिसतंय तुम्हाला TLD, टॉप लेवल डोमेन कन्सिडर करू शकतो. टॉप लेवल डोमेन काय करतं, इज वन ऑफ द डोमेन ॲट लीस्ट हायर लेवल इन द हायरार्चिकल डोमेन नेम सिस्टीम ऑफ द इंटरनेट. टॉप लेवल डोमेन हा एक त्याची कॅटेगरी आपण कन्सिडर करू शकतो. टॉप लेवल डोमेनमध्ये आपण कंट्री कोड डिफाईन करू शकतो. जसं तुम्हाला इथं दिसतंय .co.uk मीन्स काय, आपण एक युनायटेड किंगडमसाठी आपण ते रिप्रेझेंट करतो. त्याच्यामध्ये edu.in म्हणजे इंडियासाठी आपण रिप्रेझेंट करू शकतो. कंट्री कोड डिफाईन करण्यासाठी आपण टॉप लेवल डोमेन यूज करतो. त्यानंतर GTLD मीन्स जेनेरिक टॉप लेवल डोमेन इज द वन ऑफ द कॅटेगरी ऑफ टॉप लेवल डोमेन. TLDची एक मेन कॅटेगरी म्हणून आपण GTLD कन्सिडर करू शकतो, जी मेंटेन केली जाते आयना थ्रू. आयना मीन्स इंटरनेट असाइन नंबर अथॉरिटी, ज्याच्या थ्रू आपण हे GTLD यूज करू शकतो किंवा हँडल करू शकतो. नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण .com, .net, .org, .edu, .gov हे यूज करू शकतो. हे ओव्हरऑल ॲक्सेस होतं आयना थ्रू. आता वेबसाईट रिझॉल्वर. ॲक्च्युअलमध्ये आपली वेबसाईट कशी रिझॉल्व होते, ही जी डायग्राम रिप्रेझेंटेशन तुम्हाला दिसतं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी एखादी पर्टिक्युलर वेबसाईट सर्च करता किंवा ब्राउज करता गुगलला, त्यावेळी ती तुमची वेबसाईट DNS रिझॉल्वरकडे जाते. ज्यावेळी तुमची वेबसाईट DNS रिझॉल्वरला जाते त्यावेळी ती रिक्वेस्ट सेंड करते रूट सर्व्हरला. रूट सर्व्हर त्याच्यामध्ये चेक करतो की ॲक्च्युअलमध्ये ती वेबसाईट तिथे आहे का, नसेल तर तो TLDसाठी पास करतो. TLDमध्ये तुमची वेबसाईट रिझॉल्व केली जाते, त्याचा ॲन्सर
गेन केलं जातं आणि ती ऑथेंटिफाईड नेम सर्व्हरकडे सेंड केली जाते आणि तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये आउटपुट मिळेल. जर नसेल तर ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअलमध्ये रन करता त्यावेळी वेबसाईट रिझॉल्वर होताना तुम्हाला फर्स्ट कॅश मेमरीमध्ये चेक केली जाते. कॅश मेमरी म्हणजे काय, तर तुम्ही आता जर YouTube.com कन्सिडर करू आपण एक्झाम्पल. ज्यावेळी तुम्ही ब्राउझरला एखाद्या वेळी एखादी पर्टिक्युलर वेबसाईट देता त्यावेळी ती पहिला कॅश मेमरीमध्ये चेक करते की याच्या आधी तुम्ही ती वेबसाईट कधी सर्च केली आहे का सेम मशीनसाठी. जर सर्च केली असेल तर ती डिरेक्टली तुम्हाला रिप्रेझेंट केली जाते. मग त्यावेळी तुम्हाला DNS रिझॉल्वर किंवा रूट सर्व्हर TLD याची गरज नाही लागत, डिरेक्टली तुम्हाला साईट भेटून जाईल. नसेल ती जर फर्स्ट टाईम तुम्ही यूज करत असाल तर या सगळ्या प्रोसेसमधून त्या वेबसाईटसाठी तुम्हाला ॲन्सर भेटून जाईल. ब्राउझर थ्रू रिझॉल्वर थ्रू रूट सर्व्हर TLD सर्व्हर आणि देन फायनल आउटपुट. अशा पद्धतीने आपले वेबसाईट रिझॉल्व केली जाते. नेक्स्ट आयकॅनच्या आधी आपण आयना कन्सिडर करू. आयना म्हणजे मी आत्ता बोलले की आपण आयना कशासाठी यूज करतो. आयना मीन्स इंटरनेट असाइन नंबर ऑथॉरिटी, ज्याच्या थ्रू आधी काय केले IP ॲड्रेस अलोकेशन करत होते, ॲटोनॉमस नंबर सिस्टीम देत होते, रूट झोन मॅनेजमेंट करत होते, डोमेन नेम सिस्टीम देत होते. हे ओव्हरऑल ॲक्शन्स हे आयना थ्रू होत होते. आयना मीन्स इंटरनेट असाइन नंबर ऑथॉरिटी. पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी ड्रॉबॅक्स प्रेझेंट होते, त्यामुळं आयना आत्ता रिप्लेस केलं आहे आयकॅन थ्रू. रिप्लेस म्हणता येत नाही, पण आयना आत्ता अंडर वर्किंग आहे आयकॅनच्या. आयकॅन मीन्स इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइन नेम अँड नंबर्स. जे आयना वर्किंग करत होतं, नंबर अलोकेशन्स, डोमेन नेम सिस्टीम, ॲटोनॉमस नंबर सिस्टीम, रूट झोन मॅनेजमेंट, हे ओव्हरऑल आता वर्किंग होतं आयकॅन थ्रू. आयकॅनमध्ये आत्ता आयकॅन करंटली मॅनेज ओव्हर 180 मिलियन डोमेन नेम अँड 4 बिलियन नेटवर्क ॲड्रेस अक्रॉस 240 कंट्रीज. ओव्हरऑल 240 कंट्रीजमध्ये आयकॅन ऑर्गनायझेशन अंडर आयना वर्क केलं जातं. इट ऑल्सो मॅनेज द डोमेन नेम सिस्टीम अँड रूट सर्व्हर. याच्यामध्ये इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू नोट दॅट विच आयकॅन डज नॉट कंट्रोल सच ॲज कंटेंट ऑन द इंटरनेट, मालवेअर और स्पॅम अँड इंटरनेट ॲक्सेस. नेक्स्ट वर्जन्स ऑफ IP मीन्स इंटरनेट प्रोटोकॉल. इंटरनेट प्रोटोकॉल्सचे 2 टाईप्स येतात. त्या लेटेस्टमध्ये आपण कन्सिडर करू की IPv4 आणि IPv6. IPv4मध्ये आपण काय कन्सिडर करू शकतो की आपला जो IP ॲड्रेस आहे तो 32 बिट्समध्ये कन्सिडर करू शकतो. IPv4मध्ये तुम्हाला IP ॲड्रेस रिप्रेझेंट करताना पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 या फॉर्मॅटमध्ये दिला जातो. जसं एक्झाम्पल दिलं इथं मी 192.168.0.1 किंवा 10.0.0.1. आता ज्यावेळी तुम्ही IP ॲड्रेस कन्सिडर करता हा 32 बिटमध्ये झाला, पण आत्ता IPv4 रिप्लेस करून आपण IPv6 ॲड्रेस कन्सिडर करतो. IPv6 ॲड्रेस हा 128 बिट फॉर्मॅटमध्ये असतो. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर, जसं आपण एम्प्लॉई कोड देतो ABC ट्रेनिंगसाठी, आपण पर्टिक्युलर एम्प्लॉई कोड देतो प्रत्येकाला. त्याच टाईपमध्ये डोमेन नेम आपण सेम कन्सिडर करू शकतो, पण त्याचा IP ॲड्रेस जो आपण असाइन करतो तो वेगवेगळा कन्सिडर करू शकतो. ज्यावेळी आपण IP ॲड्रेस देतो त्याचा युनिक नंबर त्याला प्रोव्हाइड केला जातो राउटर थ्रू. ठीक आहे. नेक्स्ट टाईप्स ऑफ IP. आता त्याच्यामध्ये प्रायव्हेट IP आणि पब्लिक IP हे 2 टाईप पडतात. प्रायव्हेट IP आणि पब्लिक IP. जे प्रायव्हेट IP आपण कन्सिडर करू ते आपल्या होम युजेससाठी आपण कन्सिडर करतो, लोकल नेटवर्कसाठी आपण कन्सिडर करू शकतो. प्रायव्हेट IP इज अ नॉन इंटरनेट फेसिंग IP ऑन ॲन इंटरनल नेटवर्क. इंटरनल नेटवर्कसाठी आपण यूज करू शकतो, जे नॅट थ्रू करतो, नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन थ्रू करतो. आणि पब्लिक IP मीन्स आपण जे ओव्हरऑल ॲक्सेसेबल आहे. A public address is an IP address that can be accessed over the internet, like postal address used to deliver a postal mail to your home. A public IP address is globally unique IP address assigned to a computing device. Your public IP address cannot be found at what is my IP address page. ठीक आहे. म्हणजे आपण आपला पब्लिक IP ॲड्रेस फाइंड आउट करू शकतो. कसं, तर आपण आपला IP ॲड्रेस फाइंड आउट करायचा असेल तर आपण व्हॉट इज माय IP
इथे तुम्हाला तुमचा IPv6 आणि IPv4 हे दोन्ही IP ॲड्रेस दाखवतील. IPv6 आहे आणि IPv4 आहे, म्हणजे हा तुमचा पब्लिक IP ॲड्रेस त्यांनी डिफाईन केला. आणि हा जो पब्लिक IP ॲड्रेस आहे तो ISP थ्रू आपल्याला असाइन केला जातो. जो पब्लिक IP आहे तो ISP थ्रू आपल्याला असाइन केला जातो. त्यानंतर त्याच्यामध्ये दोन टाईप पडतात, स्टॅटिक आणि डायनॅमिक. स्टॅटिक IP म्हणजे काय, जो कॉन्स्टंटली चेंज होत राहतं, कॉन्स्टंटली चेंज होत नाही. आणि जो डायनॅमिक आहे तो कॉन्स्टंटली चेंज होत राहतो. स्टॅटिक IPमध्ये चेंजेस होत राहतात कंटिन्यू. जसं आता मी व्हॉट इज माय IP टाकलं, जो पब्लिकली कन्सिडर केला जातो त्याला बोलतात स्टॅटिक IP ॲड्रेस. आणि जो डायनॅमिक, जो आपण प्रायव्हेट नेटवर्कसाठी यूज करू शकतो. नेक्स्ट, क्लासेस ऑफ IPv4. क्लासेस IPv4मध्ये 5 क्लासेस आहेत. क्लास A, क्लास B, क्लास C, क्लास D आणि क्लास E. त्याची रेंजेस, क्लास Aची रेंज आहे 1 to 126, क्लास B 128 to 191, क्लास C 192 to 223, क्लास D 224 to 239, क्लास E 240 to 254. आता यामध्ये ज्यावेळी तुम्ही कन्सिडर करता त्यावेळी 127 हा IP ॲड्रेस इथं लॉस्ट, 127 ही रेंज लॉस्ट आहे, हे तुम्ही चेक करू शकता. 126 to 1 to 126 अँड 128 to 191. ज्यावेळी आपण 127 कन्सिडर करू तो 127 IP ॲड्रेस हा लूपबॅक ॲड्रेस म्हणून आपण कन्सिडर करतो. लूपबॅक म्हणजे काय, तर डुईंग द सेम थिंग अगेन अँड अगेन ऑर डुईंग द सेम गोईंग टू सेम प्लेस अगेन अँड अगेन. 127 is defined for resolving or hosting in your own machine. लोकल लूपबॅक ॲड्रेस म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. लोकल होस्ट नेम, अ होस्ट नेम दॅट रेफर टू अ लोकल मशीन करंटली मेकिंग द रिक्वेस्ट. म्हणजे आता तुम्हाला तुमच्या सिस्टीमचा लोकल लूपबॅक ॲड्रेस चेक करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता पिंग लोकल होस्ट, पिंग लोकल होस्ट. याच्यामध्ये तुम्हाला रिप्लाय येतो आहे 1 फ्रॉम, म्हणजे कंटिन्युअसली तो वर्किंग होतो आहे. आता मला माहिती आहे पिंग 127.0.0.1 हे झाला तुमचा लोकल लूपबॅक ॲड्रेस 127.0.0.1. याच्या थ्रू तुम्ही ॲक्सेस करू शकता. म्हणजे काय, क्लास C हा तुमचा होम नेटवर्कसाठी आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्यामध्ये आत्ता जसं मी बोलले, क्लास A झाला तुमचा 1 to 126, क्लास B झाला 128 to 191. त्यानंतर तुम्ही क्लास C कन्सिडर करू शकता, हा तुमचा पर्टिक्युलर होम नेटवर्कसाठी. नेक्स्ट, टाईप्स ऑफ IPv6. त्याच्यामध्ये युनिकास्ट, मल्टीकास्ट आणि एनीकास्ट. युनिकास्ट आहे तो आपण ॲज अन पॅकेट डिलिव्हरीसाठी कन्सिडर करू शकतो, 1 सर्व्हर टू 1 सर्व्हर मीन्स 1 इंटरफेससाठी. मल्टीकास्ट रेफर करू शकतो पॅकेट डिलिव्हरी अंडर 1 to मल्टिपल सर्व्हरसाठी. मल्टीकास्ट आपण रेफर करतो 1 to मल्टिपल सर्व्हरसाठी. आणि एनीकास्ट आपण रेफर करतो अ पॅकेट डिलिव्हर टू द नियरेस्ट मल्टिपल इंटरफेस. जे आपले मल्टीकास्ट इंटरफेस आहेत त्याच्या अंडर, म्हणजे जे आपल्या जवळचे ओव्हरऑल मल्टिपल इंटरफेस कनेक्ट करू शकतो त्याच्या अंडर आपण एनीकास्ट देऊ शकतो. आणि जसं मी मगाशी बोलले की आपण पोर्ट नंबर वगैरे डिफाईन करतो, ज्यावेळी आपण पोर्ट नंबर डिफाईन करतो त्यावेळी त्याला ॲक्च्युअलमध्ये पोर्ट नंबर डिफाईन करताना प्रत्येकाचा HTTPSचा पोर्ट नंबर फायनल आहे, म्हणजे काय 443 हा HTTPSचा पोर्ट नंबर आहे. जसा HTTPचा पोर्ट नंबर 80 आहे. ज्यावेळी तुम्ही एखादी रिक्वेस्ट सेंड करता किंवा एखादा प्रोग्राम कोड सेट करता त्यावेळी तुम्हाला पोर्ट नंबर द्यावा लागतो. पण तुम्ही HTTPS दिलं तर तुम्हाला पोर्ट नंबर द्यायची गरज नाही, का तर त्याला बाय डिफॉल्ट माहिती आहे की HTTPSचा पोर्ट नंबर हा 443 आहे. पण तुम्हाला जर HTTPSचा रिप्लेस करून द्यायचं असेल तर तुम्हाला प्रोग्राम कोडमध्ये आधी मेन्शन करावं लागतं, सो तो पोर्ट नंबर ते ॲक्सेस करेल.